तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 15 एरिया. त्यात आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 15.5. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं आहे, फाइंड द एरिया ऑफ अ गिवन प्लॉट अँड ऑल मेजर्स आर इन मीटर. बघा काय दिले आपल्याला काय दिलेलं आहे ते, तर हा एक प्लॉट आहे म्हणते, ठीक आहे. आणि त्याच्यात काय दिलेलं आहे आपल्याला, ऑलरेडी मेजरमेंट दिलेली आहे की काय काय आहे. तर बघा आता गिवनमध्ये आपण काय केलं, आपला पी ए घेऊया, ठीक आहे. पी ए किती आपला तर 30 आहे. नंतर ए बी किती आपला तर तो पण 30 आहे. नंतर बी सी जो आहे आपला पण किती आपला तो पण 30 आहे. नंतर सी एस हा आपला 60 आहे, 60 मीटर आहे. नंतर क्यू ए बघा, क्यू ए किती आहे तर 50 मीटर आहे, 25 आहे. नंतर टी बी आहे आपला 30 मीटरचा आहे, ठीक आहे. आपलं हे काय तर हे झालं आपलं गिवन डाटा. आपण येते फॉर ट्रायंगल पी क्यू ए. बघा एरिया ऑफ ट्रायंगल कोणता घेतो आपण, क्यू पी आणि ए. ओके, हा ट्रायंगल आहे आपला. तर आपण काय करणार त्याच्यात फॉर्म्युला यूज करणार आपला 1/2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाइड बाय क्यू आणि ए. ओके, पहिले काय घेतला पी ए आणि नंतर घेतला आपण क्यू ए इज इक्वल टू काय तर याच्यात व्हॅल्यू पुटअप करायचं फॉर्म्युला आपल्याला, म्हणजे 1/2 मल्टिप्लाय बाय 30 मल्टिप्लाय बाय 50. ओके, मग येते हे जर 2 न कॅन्सल होऊन जाईल आपलं 30, म्हणजे आपला आन्सर किती येईल ते 15 येणार आहे. नंतर काय येणार तर 15 मल्टिप्लाय करावं लागेल, तर 15 मल्टिप्लाइड बाय करावं लागेल आपल्याला तर 15, म्हणजे आपला आन्सर किती येईल तर 715 मीटर स्क्वेअर आपला आन्सर येणार. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. नंतर परत अँगल ट्रायंगल आर सी एस. बघा कोणता घेतला आपण, आर सी आणि एस घेतलेला आहे, सेम याच्यासारखाच घेतलेला आपण जसं आपण आधी घेतला होता पी ए क्यूचा. व्हॅल्यू पुटअप करणार आहे 1/2 मल्टिप्लाय बाय सी एस मल्टिप्लाय बाय आर सी. व्हॅल्यू कोणकोणती आपले तर 1/2 मल्टिप्लाय बाय 16 मल्टिप्लाय बाय 25. 2नी पण इथे काय तर 16 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आपला आन्सर किती आहे 13 मल्टिप्लाय बाय करायला लागलं आपल्याला तर 25, म्हणजे आपला आन्सर काय नाही तर 715 मीटर स्क्वेअर. सेम आन्सर आपलं इक्वेशन नंबर 1 मध्ये आलं आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये सुद्धा सेम आलेलं आहे. मग आपण म्हणू शकतो की अँगल कोणता आहे तर पी ए बी सी एस हा जो काय तर आपला एकाच लाईन आहे, म्हणजे हा सेम राहील. म्हणजे पी एस इज इक्वल टू काय घेतलं आपण, पी ए प्लस ए बी प्लस बी सी प्लस सी एस. व्हॅल्यू काय तर आपली 30 प्लस 30 प्लस 30 प्लस 60 आलेला, म्हणजे पी एसची व्हॅल्यू किती आहे तर आपली ती आहे 115 मीटर. आणि ए सी इज इक्वल टू काय घेतलं तर ए बी प्लस बी सी इज इक्वल टू 13 प्लस 30 किती आहे तर 16 मीटर येते. ओके, नंतर बघा अँगल ट्रायंगल पी टी एस इज इक्वल टू काय तर 1/2 मल्टिप्लाय बाय पी एस मल्टिप्लाय बाय टी बी. व्हॅल्यू पुटअप करा 1/2 मल्टिप्लाय बाय केलं तर 150 मल्टिप्लाय बाय 30. याचं जर मल्टिप्लाय केलं इथे किती याला घेतलं आपण 150 मल्टिप्लाय बाय करणार आहे आपण 15, तर आन्सर किती तर 2215, म्हणजे ट्रायंगल पी टी एस इज इक्वल टू 2215 मीटर स्क्वेअर आपला आन्सर येणार आहे. इक्वेशन नंबर 3 झालं. नंतर क्यू ए पॅरलल आहे कशाला म्हटलं आहे तर आर सीला, तर कसं येणार आहे तर कॉर्डिनेटर क्यू आर सी ए इचं काय म्हटलं आपला ट्रॅपेझियम आहे. ओके, कोणता आहे तर तो क्यू आर सी आहे. बघा इक्वेशनमध्ये बघा क्यू आर सी आणि ए काय झालं तर हा आपला ट्रॅपेझियम आहे आपल्याला दिलेला. ओके, तर काय येणार आहे इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय क्यू ए प्लस आर सी मल्टिप्लाइड बाय करायचं आपल्याला ए सीने. 1/2 मल्टिप्लाइड बाय येणार आपलं 50 प्लस 25 आणि मल्टिप्लाय बाय येणार आपली ए सीची व्हॅल्यू येणार आहे 60. ओके, आता 1/2 मल्टिप्लाइड बाय याचे दोघांचे ॲडिशन होतं आपली 75 आणि मल्टिप्लाय होऊन आपलं 16ला होईल आपलं 13ने डिवाइड, कारण की इथे 2नी आपला भाग जातो कशाला तर तो इलेल्यानंतर 30 येणार आहे. ओके, नंतर बघा अँगल क्वाड्रेटर क्यू आर सी ए इज इक्वल टू काय तर टोटल केली आपला आन्सर किती तर 2215 मीटर स्क्वेअर आपला आन्सर येते. हे झालं इक्वेशन नंबर आपलं 4. ओके, एरिया ऑफ द गिवन प्लॉट इज इक्वल टू अँगल पी ए क्यू प्लस क्यू आर सी ए प्लस आर सी एस प्लस पी आय एस. आता व्हॅल्यू पुटअप केली तर किती येते आपलं 750 प्लस 2250 प्लस 750 प्लस 2215. काय तर हे इक्वेशन नंबर कोणते तर 1 2 3 आणि 4 त्यावरून आपण इक्वेशन घेतले, तर टोटल किती येते आपलं ते तर ते येते 6000 मीटर स्क्वेअर आपलं एवढं आन्सर येते. सेकंड बघूया क्वेश्चन काय दिलं आहे गिवनमध्ये. बघा काय काय दिलं आहे तर आपल्याला आधी घेतले आपण तर त्याच्यात बी ई किती घेतली आहे तर ती घेतली आहे 13. नंतर ए बी घेतलेली आहे ती घेतली आहे 24 सेंटीमीटर. नंतर घेतली आहे सी ई. बघा सी ई किती घेतली आहे तर 28 सेंटीमीटर घेतलेली आहे. आपले एक गिवन व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यातल्या. आता इन ट्रायंगल ए बी ई आपल्याला ए बी ई काय दिलं आहे तर अँगल ए इज इक्वल टू दिला. ए कशा आहे तर आपला हा झाला राईट अँगल ट्रायंगल म्हणून काय तर 90 डिग्रीचा बनणार आहे. कोणता तर अँगल ए बी ई घेतला तर अँगल ए बी आणि ई घेतला तर कोणता बनणार आपला हा बनणार आहे 90 डिग्रीचा. ओके, राईट अँगल ट्रायंगल. आता इथे करायचं आपल्याला पायथागोरसचा थेरम अप्लाय.
BE स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर. ओके, व्हॅल्यू पुटअप करा. BEची व्हॅल्यू घेतली आपण 30 स्क्वेअर आणि ABची व्हॅल्यू घेतली आपण 24 स्क्वेअर प्लस AEचा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा. बघा AEची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची की काय आहे म्हणून. ठीक आहे, आता 13चा स्क्वेअर होतो आपला 900 आणि 24चा येतो 576 प्लस AEची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला. आता काय येणार इथे 900 मायनस करणार आपण 576 म्हणजे आपला आन्सर येणार 324. म्हणजे AEची व्हॅल्यू किती येणार आपली तर 324. याचा करायचं आपल्याला, याचा हा कसा स्क्वेअर आपल्याला हे बघायचं आहे. तर मग काय येणार तर AE रूट करायचं आपल्याला 324 म्हणजे आन्सर किती येते त्याचं तर हा इथे 18 सेंटीमीटर म्हणजे हा 18चा आहे स्क्वेअर. 18चा स्क्वेअर काय होतो 324 येतो. ओके, नसेल समजलं तर 18 मल्टिप्लाय बाय 18 करा. आन्सर काय येणार तर 324 येणार आहे. ओके, नंतर बघा ABE इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय AE मल्टिप्लाइड बाय येणार आपलं BA. आता 1/2 मल्टिप्लाइड बाय 18 आणि मल्टिप्लाइड बाय करायचं आपल्याला 24 व्हॅल्यू पुटअप केलं. ओके, इथे 2 ने 18 कॅन्सल होते म्हणजे आपलं आन्सर येणार इथे 9. ओके, नंतर AB इज इक्वल टू 260 मीटर स्क्वेअर. हे झालं इक्वेशन नंबर 1. नंतर CDE याचं काय सुद्धा 1/2 मल्टिप्लाय बाय करणार CE मल्टिप्लाइड बाय DE. आता व्हॅल्यू पुटअप करा. 1/2 मल्टिप्लाइड बाय करणार आपण CEची व्हॅल्यू 20, DFची व्हॅल्यू किती येणार तर आपली ती येणार आहे 16. मग आता 2ने इथे 16 कॅन्सल होऊन जाईल आपला म्हणजे आपला आन्सर येईल इथे 8. 28 मल्टिप्लाय बाय 8 केलं तर आन्सर किती येते 224. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता BEC. ओके, बाय युझिंग कोणता आपला हेरोन्स लॉ. आपला जो लॉ दिलेला आहे आपल्याला तो काय करायचा इथे यूज करायचा. आता BCची व्हॅल्यू घेतली आपण Aची व्हॅल्यू काय तर आपली आहे 26. Bची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 30 घेतलेली आहे आणि Cची व्हॅल्यू घेतली आपण 28. आता S इज इक्वल टू A प्लस B प्लस C आणि डिवायडेड बाय 2 आपला फॉर्म्युला आहे. याच्यात काय A, B आणि Cची व्हॅल्यू पुटअप करायची. Aची व्हॅल्यू आपली 26, Bची व्हॅल्यू आहे 30 आणि Cची व्हॅल्यू आहे 28 आणि डिवायडेड बाय करायचं सिम्पली 2ने. काय येणार आपलं आन्सर तर इथे येणार आहे टोटल येणार आहे 84 आणि डिवाइड करायचं 2ने. तर हे 2नेच ऑलरेडी कट होऊन जाईल म्हणजे आपला आन्सर येणार इथे 42. म्हणजे Sची व्हॅल्यू किती आली तर आपली ती आली 42 आलेली आहे. म्हणजे काय करायला आपल्याला तर BEC इज इक्वल टू काय तर आपला फॉर्म्युला S मायनस A, S मायनस B, S मायनस C. आता Sची व्हॅल्यू कोणती आहे तर आपली ही आहे 42. ओके, आणि Aच्या व्हॅल्यू आपण मागं बघितलं तेच आपलं इथे पुट करायच्यात. बघा Sची व्हॅल्यू किती तर आपली इथे 42 येणार आहे म्हणजे 42 मायनस 26 नंतर 42 मायनस 30, 42 मायनस 28. आन्सर किती येईल तर आपला 42 मल्टिप्लाइड बाय 42 मायनस 26 केलं तर आन्सर किती येते 16. नंतर 42 मायनस 30 केलं तर आन्सर किती येते तर ते येते आपलं 12 आणि 42 मायनस 28 केलं तर आन्सर येते 14. ओके, आता याचा आपण काय केलं तर इथे मल्टिप्लाय बाय 7, 7 मल्टिप्लाय बाय 4, 4 मल्टिप्लाय बाय 4, 6 मल्टिप्लाय बाय 2, 7 मल्टिप्लाय बाय 2. आणि इथे काय घेतलं तर कॉमन नंबर आपण त्याची एक पेअर बनवून घेतली. जसे की 6चा 6 आहे म्हणून घेतला एक 6 घेतलेला इथे. नंतर 7 आणि 7 आहे आपला. ओके, त्याची एक पेअर घेतलेली आपण तर म्हणून लिहिलं आपण सिंगल डिजिट. मल्टिप्लाय बाय 4, 4ची एक पेअर झाली म्हणून इथे 4. मल्टिप्लाय बाय 2, 2ची एक पेअर आहे म्हणून लिहिलं 2. टोटल किती आपली तर 336 मीटर स्क्वेअर एवढा आन्सर येतो. ओके, BEC इज इक्वल टू किती घेतलं आपण तर 336 मीटर स्क्वेअर आलं. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता एरिया ऑफ दी कशाचा तर ABE प्लस CDA प्लस BEC याची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची. किती येते 216 प्लस 224 प्लस 336 किती तर इक्वेशन नंबर 1, 2, 3 आणि 4 वरून किती आलं तर एरिया ऑफ गिवन प्लॉट किती आला 776 सेंटीमीटर एवढा आपला आन्सर आहे.